चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाईल्या स्वरात, दासी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. जनी म्हणते की मग चोरीचा माझ्यावर का? मी तर पांडुरंगा तुझी भक्ती करते, मला तुझं कुठलंही वैभव नको आहे, तर फक्त तुझा सहवास, तू आलास म्हणजे मला खूप म्हणजे मग देवच माझ्याजवळ असताना मला ते रत्नहार घ्यायची काय गरज आहे? असं जणी व्याकुळ होऊन त्याच्यावर ते आधारित एक अभंग मी आत्ता जी गायला, की जनीच्या घरी ओव्या गाऊनी स्वरात, दासी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी म्हणजे जनावर. तर अशा प्रकारे तर जनाबाईसाठी दळण दळू लागलेलं आहे. तसेच मीराबाईसाठी, मीरा के लिए पिया विष का प्याला, जिसे अमृत ही कर डाला. तर प्रभूनी किंवा पांडुरंगानं मीराबाईसाठी स्वतः विष प्राशन केलेले. कारण मीराबाई ही एका राजघराण्यातली राजकन्या होती, परंतु तिला हे वैभव वगैरे आवडत नसायचं. ती सारखं विठ्ठल विठ्ठल किंवा पांडुरंग पांडुरंग पांडुरंगाची दिवाणी झाली. दिवाणी म्हणजे वेडी, अगदी त्यात तल्लीन, सारखं पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आणि मग त्या राजाला वाटायचा एवढी राजकन्या असून छान रुबाबात राहायचं मस्तपैकी, तर स्टेटस जपायचं, तर हे पांडुरंग 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 करते. आपलं कुलाचं कुल बुडविणी किंवा आपल्या घराचं नाव घालवा लागली वगैरे वगैरे म्हणून तिला आईवडिलांनीच तिला विष प्यायला दिलं आणि तिनं ते प्राशन केलं. तिनं म्हटली मला काय पांडुरंग जे काय करतील ते पांडुरंग, म्हणून तिनं असं स्वाहा केलेलं आहे. विष पांडुरंगाच्या तिथं, पांडुरंग जिथं होते तिथं त्यांना तिथं असं जळजळ व्हावं लागलेलं आहे. आणि त्यांनी तिथे लगेच आंबरट करून टाकले ते विषाचं. तिला काही झालेलं नाही. म्हणजे भक्तासाठी देव विष पितो. म्हणून भक्ती तितकी ताकत आहे. भक्ति की ताकत, भक्ति में बहुत ताकत होती है. पैसों में तो होती है, लेकिन पैसा भी जिन्होंने निर्माण किया भगवंत ने, उस भगवंत की भक्ति में ताकत का नशा ही कुछ और है. कारण यामध्ये खूप म्हणजे खूप ताकद, आणि आपल्या गरीब सर्वसामान्य लोकांची ताकद म्हणजे परमेश्वरावर असलेली श्रद्धा. आपण दवाखान्यात आपले एखादा जर सिरियस पेशंट असेल, आपला मुलगा असेल, बायको असेल, बहीण असेल, भाऊ असेल, त्यावेळेला पांडुरंगा धाव रे बाबा, आता तुझाच काय तो आधार आहे, आणि तू आम्हाला आमच्या ह्या संकटातून हे करशील, म्हणजे बाहेर काढशील, आणि आमचा जो प्राणाशी झुंज देत आहे माझी बहीण म्हणा किंवा भाऊ, तर तो त्याचे प्राण वाचले जातील. आपण शेवटी कुणाकडे धावा घेतो तर पांडुरंगाकडे. तो बडा डॉक्टर आहे तिथं. हे डॉक्टर तर आहेतच. डॉक्टर हा देवाचं रूप मानलं जातं, म्हणून डॉक्टरनं सुद्धा त्यांची नैतिक मूल्ये पाळली पाहिजेत, नैतिक जबाबदाऱ्या पाळल्या. एखाद्याकडे कमी पैसे असले म्हणून त्याचे काय ऑपरेशन करायचं नाही का? जिथून निघतंय तिथून काढा ना, पण गरीबाकडून तुम्ही गरीबाला नाही सतावलं पाहिजे. तर म्हणजे भक्तीला खूप महत्त्व आहे, भावाला खूप महत्त्व आहे. तसंच संत कानोपात्रा तर एका वेशीची मुलगी होती, वेशीची. आणि तिला ते घरामध्ये गायन किंवा डान्स आईचं किंवा घरी येणारे परपुरुष वगैरे ते तिला आवडायचं नाही. आणि मग तिनं म्हटली आता माझं वय लग्नाचं झालेलं, आणि यानंतर मला सुद्धा आईप्रमाणे हे सगळं घरातला व्यवसाय करायला लागेल, ज्याला तुच्छ मानलं जातं, शरीर विक्री करणे वगैरे. म्हणजे वेश्या म्हणजे शरीर विक्री करणारी स्त्री, सेक्स वर्कर्स. तर मला नको भगवंता, यातून मला तू सोडणार आहेस. कारण बरं आईचंही काय दोष, ती त्याच कुळात जन्मली किंवा ती परंपरागत हेच असंच आहे आमच्या घरात 18 दारिद्र्य असल्यामुळं. परंतु मी आईला दोष देत नाही, परंतु मला यातून सुटका कर बाबा. आणि एकदा तिच्या घरासमोरून पंढरीची दिंडी जात असते. त्या दिंडीमध्ये ती गुपचूप आईला, श्यामा वेशीची मुलगी आहे ती, तर ती गुपचूप तिला आईला न माहीत होता त्या दिंडीत जाते आणि भगवंताच्या पायाला घट्ट मिठी मारते पांडुरंगाला पंढरपुरात गेल्यावर. आता मला कुठे जाणे नाही, मला तुझ्यामध्ये सामावून घे.
मला हे असलं नरकमय जीवन नको आहे. म्हणजे असलं यातनामय किंवा कुणी यावं आपल्या ह्या सौंदर्याचा विस्कटून टाकावा असं नकोच नको. आणि अनन्य भावानं शरण गेल्यामुळं पांडुरंगाने तिला तिला आपल्या पायापाशी स्थान दिलेलं आहे आणि आज मी तिलासुद्धा पंढरपुरामध्ये कानोपात्राचं झाड आहे, आजसुद्धा आहे. तर इतकी ताकद आहे भक्तीमध्ये. तसेच गोरोबा काका. आता हे गोरोबा काका कोण आहेत? कुंभार आहेत. परंतु सारखं विठ्ठल, विठ्ठल चिखल तुडवताना विठ्ठल, 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 विठ्ठल म्हणूनच ते चिखल तुडवायचे. चिखल तुडवल्यानंतर त्याची मडकी त्या चाकावर असं फिरत्या चाकावरसी देशी मातीला आकार उद्धवा तू वेडा कुंभार. तर असं करून ते गाडगं असं काढतात बा. तुम्ही ते गाडगं बनताना प्रोसिजर पाहिली असेल. मडकं बनताना असं 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 चिखल करत करत पुन्हा ते असं गोल करतो. मग ते गाडगं बनायचं झालं की पुन्हा मग तो भाजतो भट्टीत त्या आव्यामध्ये घालून, त्याला आवा म्हणतात. आणि आव्यातनं बाहेर काढले की मग पुन्हा एक त्याच्या हातात चुंबळ असते कपडाची, ती आतल्या बाजूला घेऊन वरून एक थापी असते लाकडाची, अशी 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 थापडतो. तसंच आपण आपले आईवडीलसुद्धा आपणाशी वागत असतात. आतली जी मऊ चुंबळ असते ती आई असते आणि वरून जे असं थाप थाप मारत असतो तो बाप असतो. म्हणजे वडील आपल्याला रागावतात. का रागावतात? तर आपल्या भल्यासाठी. आणि आई प्रेमानं मायेनं गुंजाळते. म्हणजे हे दोन्ही गोष्टी पाहिजे. नुसतं रागावणं जर मुलाला केलं तरी चालत नाही, नुसती माया केली तरी, म्हणजे फाजील लाड करून पण चालत नाही नुसते. आणि नुसतं कावून पण नाही, ॲरोगंट बनतील मुलं सारखं जर आपण त्याला रागावलं तर. तर हे दोन्हीचा सुवर्णमध्य साधला पाहिजे. कधी राग, साम, दाम, दंड, भेद, म्हणजे सगळ्या विधी. म्हणजे आई-वडिलांना हे मडकं घडवण्यासाठी, म्हणजे ह्या मुलांना मोठं करताना, त्यांना संस्कार लावताना किती यातना होतात ते आई-वडील झाल्यावरच कळतं. परंतु ते मुलांना पण जाणीव व्हावी. नाहीतर "पिल्लू, तू म्हणतेस ते बरोबर. बेबी तू किती चांगला आहेस रे. मग घ्यायचा का फ्लॅट आपण मुंबईला, मलबारीला? जायचं का मम्मी-पप्पा?" "अगं पण मम्मी-पप्पा ते राहतील ना इथं. आपण जाऊया." असं म्हणून जर त्या बेबी आणि पिल्लू गेले तर तिकडे चालेल का? बेबी, ती म्हणते बेबी, असते तिची कितीतरी खुबी. आणि हा म्हणतो पिल्लू आणि त्याच्यासारखा तोच उल्लू. म्हणजे जे पिल्लू, पिल्लू म्हणतात ना, ते उल्लू असतात. आणि बेबी, बेबी म्हणते ती खुबी, म्हणजे चलाक असते, धूर्त असते. तर बायकाचे मी प्रकार त्या दिवशी सांगितले बा स्त्रियाचे. पद्मिनी, चित्रिणी, शंकिनी, डाकिनी, अ, अशा प्रकारचे बायकांचे प्रकार आहेत. त्यामधली पद्मिनी आणि चित्रिणी ह्या एकदम चांगल्या लक्ष्मी स्वरूप बायका असतात. आणि हे शंकिनी, डाकिनी वगैरे हा जे प्रकार आहे, ते बायका म्हणजे फार धूर्त असतात. आपला स्वार्थ साधून मतलबी असतात. त्यांना संसाराचं काही पडलेलं नसतं, फक्त स्वार्थ. तर अशा ह्या डंकिनी स्वरूपाच्या बायका असतात. मग त्या कितीही शिकल्या तरी त्या स्वार्थी मतलबी विचार करतात आणि घराची घरफोड करून नवऱ्याला वगैरे तिकडं कुठं मुंबईला फ्लॅट म्हणून घेऊन जातात. त्यांना सासू, सासरा, घरातले माणसं नको असतात. तर हे संस्कारहीनतेच लक्षण आहे. म्हणून संस्कार पाहिजेत. देअर इज नॉट इम्पॉर्टन्स विदाऊट एनी कल्चर. नॉट इम्पॉर्टन्स टू एज्युकेशन विदाऊट कल्चर. जर एज्युकेशन आहे परंतु कल्चर नसेल तर त्या शिक्षणाला झिरो किंमत आहे. म्हणून संस्कार आणि शिक्षण या दोन्हीचा सुवर्णमध्य असला पाहिजे. दुसरं गोरोबा काकासाठी आणि मग पांडुरंग भक्तीसाठी त्यांच्या चिखल तुडवायचे हो पांडुरंग स्वतः. गो आणि एकदा तर काय झालं, एक अभंग बघा. संत गोरोबाचे तुडविले बाळ, केला प्रतिपाळ पांडुरंगा, पांडुरंगा रे. तर गोरोबा काका इतके तल्लीन झाले भक्तीमध्ये ते चिखल तुडवण्यात. त्यांचं बाळ असं रांगत 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 आलं त्या चिखलात. कधी आलं त्यांना सुद्धा लक्ष नाही. आणि ते चिखलात आल्यावर त्यांनी त्याला तुडवलं. तुडवल्यावर तर त्यांना समजायला पाहिजे, पण ते ब्रह्मानंदी टाळी लागली होती त्यांची. तल्लीन झाले त्या अवस्थेत, म्हणजे ध्यान अवस्थेत एकदम, म्हणजे समाधी अवस्थेत गेले ते विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल करत. आणि त्यामुळे ते बाळ असं फुटून मेलेलं आहे जागेने, रक्तबंबाळ सगळा रक्ताचा चिखल झालेला आहे.
त्यांची बायको पळत येते, "अहो, अहो, तुम्हाला काय वेड लागलं का काय? सारखं विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल करताय." त्या विठोबानं तर आमचं वाटोळं केलं म्हटली. बाळ मेलं तरी ह्या बाबाला कळेना, सारखं विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल करायला लागलंय. मग त्याने डोळे हां, हो, घाबरून गेले बाळ. तर मग भगवंताने लीला केली आणि बाळ मग घरात रडायला तिकडं ऐकू आलेलं आणि बाळ लगे रडत-रडत बाहेर अंगणात आलेलं आहे. आणि तो रक्ताचा चिखल पहिल्यासारखा चिखल होऊन बसलाय, रक्त जिकडं-तिकडं निघून. करामत, कारण चमत्कार. किती अहो, इतकं इतकं विश्व सगळं निर्माण केलं, कितीतरी गॅलेक्सी निर्माण केल्या का हे त्याच्यासारखा चमत्कारी कोणच नाही. त्याच्यासारखा बहुरंगीच कोण नाही. नाटके आहे कर्नाटकी. कानडा हो विठ्ठलो कर्नाटको. हे सगळं माझ्यात ते लीला तोच करत असतो. म्हणून एक अभंग आहे बघा. जैसे नाचविसी देवा तैसे नाचू सदाशिवा. आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्रदोरी तुझी हाती. तू रिमोट कंट्रोल तुझ्या हातात आहे. आम्ही फक्त पात्र वटवत आहोत. हे 3 अंकी नाटक आहे जीवन म्हणजे बालपण, तरुणपण आणि वृद्धपण. हे 3 अंकी नाटक आपण वटवत आहोत. तो जसे आपल्याला कमांड्स किंवा आपल्याला स्क्रिप्ट लिहून देतो तसं आपण दररोज त्याप्रमाणे आपण ते स्क्रिप्टचा प्ले ॲक्ट करत असतो. करता करिता तिथं त्याच्या सत्तेविना झाडाचं पानसुद्धा हलत नाही. परंतु तो पण भिकारी आहे. इतका असून देवसुद्धा. कशाचा? भावाचा. देवसुद्धा भिकारी आहे, पण भाव मागत हिंडतो हो, भाव. भक्ती मागत हिंडतो. त्याला पण भक्ती पाहिजे. त्याला भक्ती गोड लागते. एखाद्या माणसाला स्तुती कशी गोड लागते. आता एखाद्याची बायको आहे. तिचा स्वयंपाक अजिबात चांगला होत नाही. पण ते नवऱ्यानंच म्हटलं, "किती छान स्वयंपाक केलाय. वाह! वाह! लज्जतच आजची वाढली तुझ्या ह्या स्वयंपाकानं." असं जर म्हटलं आणि तिला मग ती स्तुती खुश होते, आणखी स्वयंपाक चांगला करते. तर त्या पद्धतीनं देवसुद्धा भक्तीचा भुकेला आहे. देवसुद्धा भिकारी आहे. कशाचा? भक्तीचा. म्हणून आपण भक्ती केली पाहिजे. तर गोरोबाचे बाळ त्यांनी वाचवलेलं आहे. शिवाय सज्जन कसाई होता. सज्जन नावाचा कसाई. कसाई म्हटलं की ते असं ते बकरी किंवा ते कोंबडी वगैरे कापतात, असं लटकावतात आणि ते मटण विक्रेते असतात बघा, मटण म्हणजे मीठ विकणारे आणि मग ते सारखं विठ्ठल भक्तीत असायचा सज्जन कसाई. म्हणून परमेश्वराने त्याचं नोकर झालेलं आहे आणि त्याला ते मटण वगैरे चिरू लागलेत, विकू लागलेत तराजूत घालून ते मटण. म्हणजे हे त्याचं का व्यवसाय आहे. त्याचं म्हणजे तो त्याचा दोष नाही. त्या कुळात जन्मला असल्यामुळं तो मटण विक्री वगैरे आता खाटीक समाज जे असतो, तर त्यांचा व्यवसाय असतो. परंतु आपण एखाद्या खाटकाला गाय विकतो ना, आपण दोषी असतो. तो कापणारा दोषी नाही, आपण दोषी. म्हणून विकू नये कसायाला. गाय म्हातारी जरी झाली तरी आपण तिचं रक्षण केलं पाहिजे. कारण त्या गाईचं दूध पिऊन आपलं मुलं आपण आपलं म्हणजे शरीर अ, सुदृढ केलेलं असतं. तसंच आई-वडीलसुद्धा. आजकाल बघा आई-वडिलाला एका कोपऱ्यात टाकतात किंवा त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. तर ज्या आई-वडिलांनी तो उभं आयुष्य त्यांचं म्हणजे हे वेचलेलं असतं त्यांनाच म्हणजे काही लोकं म्हणजे असं बहुधा शिकलेले एज्युकेटेड लोकं तर खूप गेलेली केस असते. म्हणजे अति शिकलेले. म्हणजे एकतर खूप समजदार असो, पण हे अर्धवट असतात हे अति शिकलेले. म्हणजे हाफ नॉलेज इज ऑल्वेज डेंजरस. तर त्यांच्याकडे संस्कार वगैरे थोडेसे कमी असतात. म्हणजे शिकलेल्या लोकांना टीका करतच नाही, तर संस्काराचं शिक्षण हवं. तर त्या शिक्षणाला किंमत आहे. सज्जन कसायासाठी मग काय केलेलं आहे परमेश्वरांनी मीठ विकलेलं आहे किंवा चोखा मेळा म्हणजे चोखोबा. चोखोबाशी गुरं राखलेले आहेत. संत चोखोबाची